नमस्कार मंडळी, मी अँकर स्वाती आणि मी मानदेशी ब्लॉगर. आणि आज आम्ही आलेलो आहोत आटपाडीतल्या सगळ्यात फेमस हॉटेलमध्ये म्हणजेच हॉटेल जत्रामध्ये. मंडळी, आपण बघतोय की आखाड महिना संपत आलाय आणि या आखाड महिन्याचा जो शेवट आहे तो जर आपल्याला चमचमीत आणि झणझणीत मटणाने करायचा असेल तर तुमच्यासमोर फक्त एक पर्याय आहे, तो म्हणजे आपला हॉटेल जत्रा. मंडळी, गावाकडे एक कन्सेप्ट आहे जत्रेतल्या बोकडाची आणि आपण बघतो की जत्रेतलं जे बोकडं असतं ते सगळ्यांपर्यंत ते आमंत्रण पोहोचत नाही आणि आमंत्रण जरी पोहोचलं तरी सगळ्यांना तो बोकडाचा रस्सा खायला मिळेल असं नाही. पण तुम्हाला ह्याच कॉन्सेप्टवरती आधारित म्हणजे जत्रेतला जो झणझणीत रस्सा असतो ना, तो जर तुम्हाला खायचा असेल तर आपल्या जत्रा हॉटेलमध्ये. चला तर मंडळी, या हॉटेल जत्रामधले चुलीवरची भाकरी आणि जो सगळ्यात फेमस मटन रस्सा आहे तो कसा बनतोय, चला तर मंडळी बघूयात. तर मित्रांनो, हॉटेल जत्राचा जो रहस्यमयी जो रस्सा आहे तो आता बनवायला घेत आहेत. मी रहस्यमयी असं का म्हणतोय माहिती आहे का? कारण की आटपाडी तालुक्यातील नाही तर पूर्ण मानदेशात त्यांचा रस्सा कसा बनवला जातो हे जाणून घेण्याचा एक प्रकार आहे. म्हणजे बाबा की हा रस्सा नेमकं ते बनवतात कसे, तर त्यामागे त्यांची एक छोटीशी एक हिस्ट्री आहे. ज्यावेळी त्यांचं हॉटेल नव्हतं, हॉटेल सुरुवात व्हायच्या आधी जेव्हा मित्र पार्टी करतात ना, त्यावेळी त्यांना कोणी म्हणलं पार्टी करायचं आहे की ते स्वतः म्हणायचे मी बनवणार. असं बऱ्यापैकी कमी असतं. मित्रांवर ढकलतात की तू बनव, हा बनव, आपण बनव, असं नाही. ते स्वतः म्हणायचे मला द्या बनवायला, मी बनवणार. त्यांच्या अक्षरशः मला जुन्या मित्रांनी असं सांगितलेलं आहे की त्यांनी बनवायला वेळ लावायचा. म्हणजे वेळ का लावायचा माहिती का? पण जेवल्यानंतर आम्ही सगळं विसरून जायचो, कारण ते बनवतातच असं एवढ्या क्वालिटीचं की ते जेवल्यानंतर आम्ही सगळं विसरून जायचो. हॉटेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की मालक येऊन प्लेट्स देतात, रिव्ह्यू विचारतात. पण तुम्हाला मी हॉटेल जत्रा यांचे मालक समाधान पाटील एका अशा अवस्थेत दाखवते की ते स्वतः इथं रस्सा बनवतात. त्या रस्स्याला चव का नाही येणार मित्रांनो? आज तुम्ही बघताय हॉटेल जत्राचे मालक समाधान पाटील स्वतः इथं रस्सा बनवत आहेत. चला, हॉटेल जत्राचे जे मालक आहेत समाधान पाटील, त्यांचं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे. म्हणजे ते टेक्निकली पण सर्व गोष्टी हँडल करू शकतात. आणि तर रस्सा बनवायला आपण घेतला आहे, त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम लागणारं तेल टाकून घेतलेलं आहे. आणि इथं जे तेल वापरतात ते जेमिनीचं तेल वापरतात, म्हणजे अन्य कोणतेही लोकल वापरत नाहीत. आम्ही आजपर्यंत मला वाटतंय हॉटेल चालू केल्यापासून जेमिनीशिवाय तेल वापरलं नाही. माझ्या घरी जे तेल वापरतो तेच मी इथं वापरतोय. तेलाचे दर मागे किती मला वाटते 3,500 3,200 पर्यंत डब्बा गेलेला तेलाचा. तेव्हा पण आम्ही तेल चेंज केलं नव्हतं आणि आत्ता पण नाही करत. बोलण्याचा अर्थ म्हणजे भावार्थ काय आहे की तेल जे आजपर्यंत वापरतोय ते आम्ही, तुम्ही बघू शकता तेल कसं आहे. आजपर्यंत कधीच तेल चेंज केलं नाही. जे मी घरी तेल वापरतोय तेच मी तेल इथं पण वापरतो. बघितलं असेल की एकदाच मोठं पातेलं भरून बनवला जातो, तोच दिवसभर वापरला जातो आणि जरी राहिला तरी दुसऱ्या दिवशी तो वापरला जातो. आम्ही ती सिस्टीम नाही करत. आम्ही जेवढा मला दुपारी लागेल तेवढा रस्सा आता बनवतोय, संध्याकाळी लागेल तेवढा रस्सा संध्याकाळी बनवतोय, जेणेकरून माझा रस्सा उद्यासाठी कॅरी फॉरवर्ड होत नाही. जेवढं फ्रेश देता येईल कस्टमरला तेवढं आम्ही ते द्यायचा प्रयत्न करतो. आणि पहिल्यापासून हीच प्रॅक्टिस आम्ही वापरत आलो आहे, जेणेकरून कस्टमरला पण खाताना त्याचा फ्रेशनेस जाणवेल. आणि आजपर्यंत आम्हाला अशी कधीच कंप्लेंट आली नाही की अरे मटन ते शिळं दिलं किंवा रस्सा तुमचा कालचा आहे वगैरे. तर त्याच्यामागची हीच गोष्ट आहे की आम्ही जेवढं लागेल तेवढंच बनवतो. ही जिंजर गार्लिक पेस्ट आहे, ही पण फ्रेश असते. रोजच्या रोज जशी लागेल तशी आम्ही इथंच बनवतो. इथलं मला वाटतं सगळे जे मसाले असतील, जे काय गोष्टी असतील त्या सगळ्या आम्ही इथंच बनवतोय. विकत आणायचं फक्त अख्खं, पण पेस्ट सगळ्या आम्ही इथं बनवतो, जेणेकरून त्याचा फ्रेशनेस राहतो. जेवढे लागेल तेवढंच बनवायचं आणि तेवढंच वापरायचं. आणि हॉटेलच्या धंद्यासाठी मला वाटते फ्रेशनेस ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आलं लसणाची पेस्ट आपण व्यवस्थित फ्राय करून घेतो. त्याचा कच्चा जो वास आहे, आलं आणि लसणाचा जो जे पेस्ट करतो त्याच्यामध्ये जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत आपण त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतोय. त्याच्यानंतर आपण जे आळणी आहे, आळणी पाणी आहे, त्याच्यावरचं फक्त तेल आपण वापरतो, जेणेकरून जास्त तेल वापरायची गरज नाही लागली पाहिजे. आपण तेवढंच एक माप आहे तेलाचं, ते तेवढंच तेल वापरतो. त्याच्यापेक्षा जास्त तेल आम्ही वापरत नाही, कारण तेलाचा जास्त वापर पण चांगला नाही. कारण हे तेल आणि इकडचं मसाल्याचं तेल दोन्ही मिळून जर वापरलं तर आणखी तेल जास्त जातं. कस्टमरला एवढं आवडत नाही, आपलं पण वेस्टेज आहे
आणि तेलाचा बरोबर पुरेपूर वापर पण होतात. जसं मी तुम्हाला म्हणलं यांचं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे, त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला आज सांगतो. जे तेल बोकड बनवण्यासाठी वापरलं जातं, पूर्ण रस्सा बनवण्यासाठी वापरलं जातं, तर ते किती वापरलं जातं, कसं कमीत कमी वापरता येईल आणि ते कितपत खाण्यायोग्य आहे हे तुम्हाला आज स्वतः समाधान पाटील सांगतील. आम्ही मॅक्सिमम तेल एक आता आम्हाला ज्यावेळी एक बोकड शिजवायचं आहे, मॅक्सिमम 1 ते 1.5 लिटर तेलामध्ये माझं अख्खं बोकड शिजवून रस्सा बनवून आम्ही त्याच्यात तयार करतो. जास्त तेल आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे, हेल्थ कॉन्शियस सगळी लोक झालेत, तर जास्त तेल खाणं पण चांगलं नाही. त्याने त्या हिशोबाने मी इकडे वापरायचं पण आम्ही कमी करतो, जेणेकरून माझे पण पैसे वाचतात तेलाचे आणि कस्टमरला पण ते चांगलं पोचतं. हा उद्देश आहे फक्त. जेवढं कमीत कमी तेलामध्ये आम्ही ते बनवतोय तेवढ्या आम्ही प्रयत्न करतो की बनवून मोकळं व्हावं. म्हणजे तुम्ही सकाळी आळणी करताना जे तेल थोडंसं वापरलं जातं, तेच तेल परत तुम्ही नंतर यूज करून वरचं घेऊन आम्ही रस्स्यासाठी वापरतो. म्हणजे तेलाचा अतिरिक्त वापर आपल्याकडून होत नाही. म्हणजे ते शरीराला पण चांगलं आहे आणि तुमच्या बनवलेला पण टेस्ट साठी चांगलंच आहे. तर ह्या हॉटेल मॅनेजमेंटचं एक उत्तम उदाहरण मी का म्हणलं माहिती आहे का, भरमसाठ तेलाचा वापर आजकाल होत चाललाय हे सगळ्यांनाच माहिती आहे. जसं ते म्हणले हेल्थ कॉन्शियस, बऱ्यापैकी लोक अलीकडे आता तब्येतीकडे लक्ष द्यायला लागले. सुरुवातीला ज्यावेळी 90-100 वर्ष माणसं जगायची त्यावेळी ती एवढी अतिरिक्त वापर करत नव्हती. जर असा तुम्ही फायदा केला, स्वतःचाही फायदा, गिरायकाचाही फायदा, सगळ्यांना हेल्थ कॉन्शियस म्हणजे हेल्थसाठी पण चांगलं, असं हे उत्तम उदाहरण समाधान पाटील यांनी दिलेलं आहे. आता जसं काय आहे की सगळेच म्हणतात आमचा घरचा मसाला घरचा, त्याप्रमाणे माझा पण घरचाच मसाला आहे, पण फक्त सांगण्यासाठी नाही आहे. आम्ही खरंच हा घरी मसाला बनवतो. विकतच्या मध्ये फक्त धना पावडर मला वाटतं आम्ही आणत असेल, बाकी सगळे मिरची पावडर एक आम्ही विकत आणतो जे असेल, पण जो ॲक्च्युअल जो घरी मसाला, जो मांडेशी मसाला येसूर म्हणतोय आपण, तोच आम्ही हा वापरतो. तेलामध्ये थोडा भाजून घेतो आपण हा मसाला, जेणेकरून तो जो कच्चा वास आहे किंवा कच्चेपण आहे ते कमी होऊन जातात मसाल्याचं तेलात थोडंसं भाजल्यामुळं. वरतून आपण कधीच मसाला टाकत नाही, तेलात थोड्या भाजल्याशिवाय पण ते वापरतच नाही, कारण मसाला पण कच्चा राहतो थोडा थोडा. अगोदर भाजलेला असतो, पण काही गोष्टी थोडंसं कच्चा वास जाण्यासाठी आपण थोडंसं तेलात भाजून घेतो. आता हॉटेलचं नाव जत्रा आहे, पण फक्त नावासाठी जत्रा नाही करत आम्ही इथं. माझ्याकडे ॲक्च्युली खरंच आम्ही अख्खं बोकड वापरून रस्सा बनवतो. जे काय बोकडाचे मुंडी वजडी असेल ते सगळं मी सेपरेट शिजवून रस्स्यासाठी वापरलेलं असतं आणि हे कायम रोजच्या रोज ही प्रोसेस आमची चालू असते. रोज सकाळी अख्खं बोकडं जाऊन कापून आणायचं आणि अख्खा बोकडाचा रस्सा बनवायचा. त्याच्यामध्ये मुंडी असेल, वजडी असेल, पाया असतील, ते सगळे आम्ही या रस्स्यासाठी वापरतो आणि हे रोजच्या रोज फ्रेश आणून जे आमचं जे बोकड कापलेलं असतं त्याचंच आम्ही वापरतो, जेणेकरून जे बोकडाची जी जत्रेची जी टेस्ट आहे, म्हसोबाच्या जत्रेची टेस्ट आहे, ती सेम टेस्ट आम्ही इथं देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही मला वाटतं पूर्णपणे सक्सेसफुल झालेलो पण आहे. बारीक केलेली कोथिंबीर आहे ती पण तेलामध्ये थोडीशी भाजून घेतो. ओल्या खोबऱ्याची पेस्ट आहे, त्यांनी फ्लेवर खूप छान येतो. खोबऱ्याचं आपल्या त्याचं दूध काढलेलं नसते, अख्खाच असते ते, त्याच्यामुळं जो रश्श्याचा जो फ्लेवर आहे नारळाच्या दुधाचा आणि नारळाचा कच्चा, हा खूप छान टेस्ट येते त्याला रश्श्याला. आळणी पाणी आहे, रस्सा ऑलमोस्ट तयार झाला आहे. फक्त आता हे आळणी पाणी आपण रश्श्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड केलं की आपला रस्सा तयार. आता हा आपल्या हॉटेल जत्राचा आयकॉनिक रस्सा तो तयार आहे बनून. 1-2 उकळी फुटले की आपण रेडी टू सर्व होऊन जातो. आणि आज हा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे कसा बनतोय ते. नॉर्मल आहे सगळं, घरगुती सगळे मसाले फ्रेश आहेत, मटण फ्रेश असतं, सगळं फ्रेश असतं. एक अर्ध्या-पाऊण तासात रस्सा बनवून माझा रेडी होतो, जास्त वेळ नाही लागत आणि बस एक साधं सिंपल पण एक नंबरची टेस्ट. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हॉटेल जत्राचा रहस्यमयी असा जत्रेतला रस्सा हा बनवायचं सुरू आहे, ऑलमोस्ट डन आहे.
फक्त त्याला 1-2 उकळी झाल्यानंतर रस्सा हा बनवून तयार होणार आहे. ह्या रस्स्याची टेस्ट तुम्हाला मी रिव्ह्यूमध्ये सांगणारच आहे, परंतु हा जो रस्सा बनवला आहे हा माझ्या समोर आणि एकदम हायजेनिक पद्धतीने बनवलेला रस्सा आहे. खरोखर ह्याची टेस्ट तुम्ही बघून सुद्धा समजू शकताय, पण खाऊन झाल्यानंतर मात्र मी तुम्हाला नक्की ह्या रस्स्याची चव कशी आहे ते सांगणार आहे. पण आहेत कम करे हो कम कर. जस्ट किचनमध्ये तुमच्यासमोर जो जत्रामधला रस्सा बनवला तो रस्सा आता मी पिऊन बघतोय बरं का. हा रस्सा तुम्ही बघू शकताय, तोच रस्सा मी इथे घेतलेला आहे आणि तो रस्सा पिऊन कसा आहे तुम्हाला सांगतो मी. जेन्युइन जो रिव्ह्यू आहे ना तो मी तुम्हाला देते. थांबा थांबा जरा थांबा. वाह, बड्डेला माझ्या ह्याच्यापेक्षा चांगलं गिफ्ट जर मला वाटत नाही कोण मला देऊ शकते जेवढं हॉटेल जत्रानं दिले. रस्सा खरोखर एक नंबर आहे. जेवढा रस्स्याला थिकनेस पाहिजे, जेवढा पातळपणा पाहिजे, दोन्हीचं एक मिक्सचर त्यात आलेलं आहे. पूर्णपणे मटणाचं जे असं एक टेक्स्चर आहे का नाही, ते टेक्स्चर पूर्ण रस्स्यामध्ये उतरलेलं आहे. अक्षरशः अर्धी वाटी संपेपर्यंत मी थांबलेलं नाही मित्रांनो. एवढं म्हणजे खरंच रस्सा म्हणलं जाते हॉटेल जत्राचा रस्सा एक नंबर आहे. जेवणात मटण जरी असलं, भाकरी असली, बाकी सर्व गोष्टी जरी असल्या ना, पण रस्सा एक अशी गोष्ट आहे, रस्स्याची टेस्ट ही मॅटर करते. इथला रस्सा पिऊन बघा, माझा सगळ्यात आवडता रस्सा आहे आणि खरंच हा टॉप बनलेला आहे. तुम्ही एकदा नक्की हॉटेल जत्राला भेट द्या, रस्सा घ्या, प्या आणि माझ्या चॅनलवरच्या कुठल्याही यूट्यूबच्या व्हिडिओवर किंवा इंस्टाग्रामच्या व्हिडिओवर कमेंटमध्ये तुम्ही सांगा रिव्ह्यू. एवढा कॉन्फिडंट मी या रस्स्या बाबतीत आहे. नक्की या हॉटेल जत्रा आटपाडी. तर हॉटेल जत्राला आपण आलोय. हॉटेल जत्राचं स्पेशल मटन फ्राय आहे. हे तुम्हाला जे जत्राला आलेत त्यांना माहीतच आहे. आणि जत्रेत सुद्धा स्पेशल सुक्कं म्हणजे एक मटन फ्राय, जसं आपण म्हणतो सुक्कं जत्रेत, तसं हॉटेलमध्ये ते स्पेशल मटन फ्राय म्हणून म्हणलं जातं. आता तुम्ही सध्या बघताय मॅरिनेशन सुरू आहे, ज्यामध्ये चिकनमध्ये त्यांनी मीठ, हळद, ज्या काही गोष्टी आहेत त्या यूज केलेल्या आहेत आणि व्यवस्थितरित्या मॅरिनेट करून वस्तात घेत आहेत. त्यासाठी एक घरगुती पद्धतीची जी परात आपण बघतोय त्या परातीमध्ये त्यांनी सगळं हे केलेलं आहे. चिकन फ्राय जे आपण करतोय त्यासाठी जे चिकन वापरलं जाते ते एकदम फ्रेश चिकन आहे, जे आत्ताच त्यांनी कट केले. म्हणजे ज्यावेळी त्यांना बनवायचं आहे त्या अगोदरच ते फक्त कट करत. असं नाही की ते आणून स्टोअर करतायत, फ्रीजला स्टोअर करतायत आणि मग दुसऱ्या दिवशी यूज करतायत. असं नाही, जे काही आहे ते फ्रेश आहे, तुमच्या समोर आहे. आता हे चिकन फ्राय बनवायला ते घेणार आहेत, त्यासाठी चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं जातं. बऱ्याच वेळी असं होतं की चिकन मॅरिनेट जास्त वेळ करत नाहीत किंवा ऑलरेडी काल ठेवलेलं जे चिकन आहे फ्रीजला ठेवलेलं एक्स्ट्रा झालेलं तेच वापरतात. पण इथं रोजच्या रोज फ्रेश चिकन आणलं जातं आणि तेच मॅरिनेट करून नंतर त्याचं फ्राय केलं जातं. तर हॉटेल जत्राचं जे स्पेशल फ्राय आयटम आहे तो आपण बघतोय. मग चिकन फ्राय असू दे नाहीतर मटन फ्राय आहे. सध्या आपण चिकन फ्राय बघतोय, वस्तात चिकन फ्राय बनवत आहेत. तुम्ही बघू शकताय चिकनला जो मसाला आहे तो एकदम व्यवस्थित लागलेला आहे. आपण वस्तादला विचारा, वस्ताद ये जो चिकन फ्राई तुम बना रहे हो आप, ये चिकन फ्राई में जो हम मसाले यूज करते हैं उस मसालों की वजह से ये टेस्ट आता है. तो ये जो मसाले हैं वो हम इधर ही बनाते हैं ना? इधर ही बनाते सर, अपना घरगुती बनता है मसाला, अपने इधर ही बनाते हैं, बाहर से कोई खरीदते नहीं. ठीक है, तो हम इधर ही बनाते हैं, सब घरगुती है, इसीलिए उसका टेस्ट उसमें वैसे ही रहता है, घरगुती वाला टेस्ट रहेगा. चिकन फ्राय और मटन फ्राय सेम ही रेसिपी नहीं आहे. है सर. ठीक आहे. जे म्हणलं जातं ना हॉटेलमध्ये चुलीवरची भाकरी खाण्याचा प्रकार, हॉटेल जत्रामध्ये खरोखर मातीच्या ज्या चुल्या आहेत ना त्यावरच भाकरी बनवली जाते. पण ती कशी बनते हे तुम्हाला मी आज दाखवते, चला. तर चुलीवरची बाजरीची भाकरी जी म्हणलेली आहे ना ती खास हॉटेल जत्रामध्ये फेमस आहे. आणि ह्या बाजरीची भाकरी बनवण्यासाठी बाजरीचं ओरिजिनल पीठ इथं वापरलं जातं. आणि आता सध्या बाजरीची भाकरी बनवायचं सुरू आहे, त्यासाठी पीठ मळण्यापासून मी तुम्हाला दाखवते. बऱ्याच वर्षांचा अनुभव असलेल्या ह्या काकी आपल्याला बाजरीची भाकरी बनवताना दिसत आहेत. भाकरी थापणे ही सुद्धा एक कलाच आहे मित्रांनो, ती कुणाला पण जमत नाही. पण भाकरी थापताना हॉटेल जत्राच्या या काकी तुम्हाला दिसत आहेत, त्या रोज एवढ्या भाकरी थापतात की इथे येणाऱ्या सर्वांना भाकरी ती पुरली पाहिजे
रात्री 11 पर्यंत हॉटेलचं टायमिंग आहे, तोपर्यंत आपल्याला ही भाकरी पुरली पाहिजे, तोपर्यंत या इथंच असतात आणि रोज एवढ्या भाकरी बनवतात. त्यामुळे त्यांच्या हातच्या भाकरीला एक विशिष्ट अशी चव आलेलीच आहे. तिळाची भाकरी जे म्हणलेलं आहे, भाकरीला तीळ तुम्ही बघू शकताय, तीळ लावून इथं भाकरी केल्या जातात. टाका. बघू शकताय तुम्ही, एकदम गोल अशी ही भाकरी व्यवस्थितरित्या भाकरी भाजून घ्यायचं सुरू आहे. बघू शकता एकदम प्रॉपर चुलीवरची जी भाकरी असते का नाही, ते बनवण्याचं सुरू आहे. यामध्ये कुठलंही गॅस वगैरे यूज नाही, एकदम प्रॉपर कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर केलेली ही बाजरीची तीळ लावून भाकरी. बघू शकताय तुम्ही, जसा आरावर भाकरी भाजून घेण्याचा प्रकार असतो तशीच ही भाकरी आता सध्या भाजायची सुरू आहे. बघा, बाजरीची भाकरी बघू शकताय तुम्ही, चुलीवर जी आपण ही भाकरी केलेली आहे एकदम व्यवस्थितरित्या भाजून घेतलेली आहे काकीने आणि एकदम गोलाकार अशा पद्धतीत. आणि याची चव तुम्हाला कळेलच, बघूनच तुम्ही ठरवू शकताय की या भाकरीची काय चव असणार आहे. एकदम चुलीवर भाजलेली जत्रा स्पेशल भाकरी. जसं तुम्ही मित्रांसोबत, मित्रांच्या ग्रुपसोबत येऊ शकता, तसंच हे एक फॅमिली रेस्टॉरंट आहे. म्हणजे तुम्ही जर फॅमिलीला इथं घेऊन आलात तर तुम्हाला ॲज अ फॅमिली म्हणून एक स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था पण आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस फॅमिलीला ही अलग दिली जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की येऊन इथल्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. कारण हे खरंच मानदेशातील मी म्हणतो एक टॉपचं हॉटेल आहे, ज्यामध्ये ज्यांचा रस्सा, ज्यांची टेस्ट पूर्ण मानदेशात फेमस आहे. अशा या हॉटेलला तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की या आणि एन्जॉय करा. जत्रा म्हणलं की गावाकडे तुम्हाला माहीत आहे बसायची सिस्टीम वगैरे खाली असते, म्हणजे आपण जमिनीवरच बसतो जास्त करून, त्याला काय टेबल खुर्ची असावी असं काय नाही. हॉटेल जत्रामध्ये अशी ही बैठक व्यवस्था केलेली आहे. का तर ह्यांचं जे ब्रीदवाक्य आहे की जत्रेत ज्यांना आमंत्रण मिळालं नाही त्यांना या हॉटेल जत्राला येऊन इथं जेवण केल्यानंतर त्याच जत्रेचा आनंद भेटणार आहे. म्हणून यांची जी बैठक व्यवस्था आहे, ज्यामध्ये तुम्ही बसून जेवणार आहे, ती खाली बसणे. तर ती जेवण्याची जी बैठक व्यवस्था आहे, ज्याला आपण भारतीय संस्कृतीतील एक बैठक व्यवस्था म्हणतो, जेवण्याची एक पद्धत म्हणतो, तर हॉटेल जत्रामध्ये तुम्हाला खाली बसून जेवण करायला दिलं जातं. इथे एक स्पेशल स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था तयार केलेली आहे, जिथं तुम्ही तुमची फॅमिली किंवा तुमचा जो ग्रुप आहे तो ग्रुपसोबत तुम्ही इथे बसू शकता. खाली बसण्याचा आनंद घेऊन जत्रेतल्या मटणाचा, भाकरीचा, त्या रश्श्याचा अनुभव तुम्हाला इथं हॉटेल जत्रामध्ये येणार आहे. हॉटेल जत्राची अजून एक रेसिपी तुम्हाला दाखवते, जे त्यांनी आता सुरू केले, ते म्हणजे तंदुरी चिकन. तर तंदुरीसाठी जो एक स्पेशल प्रकारचं जे चिकन आहे, म्हणजे त्याला कापण्याची जी पद्धत आहे, त्या बोन्स, ते पार्ट जशी घेण्याची पद्धत आहे, त्यानुसार कटिंग इथं केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कटिंग ह्या पद्धतीने केलं जातं की जो मसाला आपण त्याला नंतर ॲड करणार आहे, तो सर्व मसाला या चिकनच्या पीसमध्ये, या विंग्समध्ये पूर्णपणे भरला जावा, त्यासाठी केलेला आहे. त्यानंतर आता वस्तात आपल्याला ह्या चिकन तंदुरीसाठी जो मसाला लागणार आहे मॅरिनेट करण्यासाठी, तो त्यात ॲड करून दाखवते. तुम्ही बघताय आलं लसूण पेस्ट जे इथंच बनवलेलं आहे, ती आलं लसणाची पेस्ट सर्वात प्रथम ह्या विंग्सवरती, या चिकनवरती त्यांनी टाकून घेतलेलं आहे. आणि आता व्यवस्थितरित्या त्याला एक मिश्रण, जसं मी तुम्हाला म्हणलं, जे काप त्या चिकनच्या पीसवरती केलेले आहेत, त्या पार्टवरती केलेले आहेत, त्यामधून त्या चिकनमध्ये तो पूर्णपणे मसाला, ती जी पेस्ट आहे ती पूर्णपणे आतमध्ये जावावी, त्याचा एक टेक्स्चर नंतर तंदुरीला लागावा, यासाठी ते स्पेशल कटिंग केलेलं असतं. त्यानंतर बघा वस्तात असं मीठ वगैरे व्यवस्थितरित्या टाकून त्यावर घेत आहेत. आणि त्यांचा जो मसाला ते यूज करतात रेग्युलरचा, डेली यूजसाठी, तो मसाला इथं सर्व प्रकारे त्यांनी टाकून घेत आहेत. पूर्णपणे तुम्ही बघू शकताय हा मसाला त्यांनी ॲड केलेला आहे. सरसो का तेल जसं म्हणलं जातं, सरसो का तेल, त्या तेलाचा वापर त्यांनी इथं केलेला आहे. आणि आता व्यवस्थितरित्या एकदा शेवटचं पूर्णपणे मॅरिनेट करून घेण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला दिसते. हे वस्तात जरी बाहेरचे असतील तरी त्यांना प्रशिक्षण मात्र पहिल्यापासूनच आहे, परंतु मानदेशातील त्यांचे मालक समाधान पाटील यांना सुद्धा त्यामध्ये काही चेंजेस करून एक विशिष्ट अशी चव आणण्याचा प्रयत्न तंदुरीला केलेला आहे.
आणि या सगळ्यानंतर हा लिंबू त्यावर पिळाला आहे. बघू शकताय तुम्ही लिंबूचे काप त्यांनी आधीच करून घेतलेले होते आणि तेच आता लिंबूचे काप त्यावर एक एक करून पिळत आहेत. भारी वाटते ना बघायला असं बनवलेलं. चॅनलवरती आपल्या जेवढ्या गृहिणी आहेत ज्या बनवतात जेवण वगैरे त्यांना हे समजत असेल. पूर्णपणे लिंबूतला रस इथं टाकून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सरसो के तेल थोडंसं ॲड केलेलं आहे आणि आता हे सर्व मिश्रण टाकून झाल्यानंतर फायनली मसाला तुम्ही बघू शकता प्रत्येक विंगवर भरपूर असा जेवढा लागतोय तेवढाच ॲड केलेला आहे. तर इथंच घरगुती अजून एक तंदुरीसाठीचा हा स्पेशल मसाला आहे, तो तंदुरीमध्ये यूज होतो. कसं दिसतंय क्वालिटी. तर या तंदुरी चिकनला हा पूर्णपणे मसाला वगैरे लावून आता मॅरिनेशनसाठी आपण ठेवलेला आहे. 1 तास ते मॅरिनेशन ठेवलं जाईल आणि त्यानंतरच तंदुरी चिकन बनवायला घेतलं जाईल. हॉटेल जत्राचं हे स्पेशल मटण बघताय, हे कसं बनवलं जातं बघायचं आहे तर चला माझ्यासोबत. पद्धत एकच आहे, पण या हॉटेल जत्रामध्ये जे स्पेशल मटण बनवलं जातं, स्पेशल मटण फ्राय, हे स्पेशल मटण फ्राय कसं बनवलं जातं हे आपण बघूया. त्यामध्ये काय काय यूज होतोय काय नाही हे आपण बघायला जाऊया. तर चला हॉटेल जत्रा स्पेशल आटपाडी. तर मटण फ्रायसाठी सगळ्यात पहिल्यांदा तेल टाकून घेता येते कढईमध्ये. कढई तुम्ही बघू शकताय एकदम जशी कढई वापरली जाते, फक्त स्पेशल मटण फ्रायसाठी ही स्पेशल अशी कढई आहे. यामध्ये तुम्हाला तेल टाकून घेतल्यानंतर ते आलं लसूण पेस्ट ॲड करतात, जे नंतर व्यवस्थितरित्या भाजून घेतील. यानंतर बघा उकळी आणलेलं गरम असं पाणी घेत आहेत ते, जे की फ्रायसाठी यूज करतात. आणि फ्रायसाठी जे यांनी पाणी यूज केले ते रेग्युलर पाणी नाही बरं का मित्रांनो, एकदम प्युरिफाय केलेलं असं पाणी आहे. सगळ्या गोष्टींसाठी ते असंच पाणी वापरतात. यामध्ये त्यांचे मसाले ॲड करतात. मटण तुम्ही बघू शकताय जे फ्रायसाठी आपण घेतोय. आधीच उकडे आणलेले हे मटण आहे आणि ते मटण आपण ह्या तयार केलेल्या वाटणमध्ये पूर्णपणे ॲड करून घेतोय. आणि यानंतर फक्त ते एकत्रीकरण जे आहे ना फ्रायसाठी केलेले ते आपण करून घेतो. हे वस्ताद आहेत जे खास मटण फ्राय बनवण्यासाठी आहेत, ते करून घेतात. खोबऱ्याचा किस जो आहे ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर ग्रेव्ही सुद्धा त्यामध्ये आपण ॲड करून घेतलेले आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड होते आणि एकत्रीकरण करण्यासाठी पुन्हा एकदा मटन फ्राय तयार होताना तुम्ही बघताय. हॉटेल जत्राचं स्पेशल मटन फ्राय, जे तुम्हाला थाळीसोबत किंवा डिशसोबत हंडीमध्ये जे मटन स्पेशल असं फ्रायमध्ये दिलं जातं, ज्याचे तुम्ही दिवाने आहात किंवा होणार आहे आता बघून, ते हेच मटन. तर तयार आहे हॉटेल जत्रा स्पेशल मटन फ्राय. ही आहे हॉटेल जत्राची फेमस थाळी. हे आहे हॉटेल जत्राचा फेमस रस्सा, अळणी सूप, फ्राय मटण, उकड मटण आणि फक्त आटपाडीमध्ये जे हॉटेलमध्ये मिळतो तो हा अळणी भात, खिमा आणि तुम्हाला यामध्ये बरेचसे ऑप्शन्स मिळत आहेत. बाजरीची गरमागरम भाकरी, चपाती आणि रोटी. ही आहे हॉटेल जत्राची फेमस मटण थाळी. आता आपण मटन फ्राय टेस्ट करूयात. मस्त. मसाले एवढे छान ब्लेंड झालेत की त्याची चव ना जिभेवरती एवढी छान रेंगाळती आहे ना की कधी एकदा मी दुसरा घास खाते असं झालंय मला. आता आपण जाऊयात उकड मटणाकडे. खूप छान. आणि हा आहे मटन खिमा, जो फक्त आपल्या आटपाडीमध्ये फक्त हॉटेल जत्रामध्ये मिळतो. आता आपण त्याची टेस्ट बघूयात. छान. आणि हा आहे हॉटेल जत्रामधला फेमस इंद्रायणी अळणी भात.
मस्त. तर मग शुभम, जत्रेतलं जेवण कसं वाटलं? मस्त एकदम.